न्यूज 18 सत्यासाठी बेधडक. कुपवाड एमआयडीसी पोलिसांची प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई, एकाच अटक. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू याची वाहतूक करणाऱ्या एकावर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे. या वाहतुकीत एकूण 53,430 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यामध्ये वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीसह समावेश आहे. शिवानंद बाळासाहेब न्यामगौंडर, वय 30, राहणार कागवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:45 वाजल्याच्या सुमारास आरोपी शिवानंद न्यामगौंडर हा त्याच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने कुपवाड एमआयडीसी परिसरात वाहतूक करत असताना आढळून आला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 13,430 रुपये किमतीचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 53,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपीवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा पुढील तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.